यांना बघितलं असेल कुठे? अच्छा, मी संदीप नाईक बाबा 24/7, त्याचबरोबर तुमचा कल्याण पश्चिमचा 384 जनतेचा आमदार. आणि आता माझ्यासोबत आहेत आटाळीचे प्रशांत राऊत, आटाळीमध्ये राहतात. तर गेले 2 दिवसापासून कॉन्टॅक्ट होत नव्हतं. तर काल ते मला टिटवाळ्यामध्ये येऊन पण गेले, पण माझी भेट झाली नाही, कारण का उशीर झाला होता खूप त्यांना पण, आणि माझे पण चुकामुक झाली. तर त्यांचा 2 मुद्दे होते. 2 मुद्द्यामधून एक मुद्दा सॉल्व्ह झालाय, ते सांगतील काय झाले ते. प्रशांतजी सांगा. ब्रिजच्या इकडून रेल्वेने ब्रिज बांधला. इथे पहिला रस्ता होता, जेव्हा रेल्वेने इथे रस्ता बंद करून दिवाळ टाकले, त्यानंतर ब्रिजचं प्रयोजन केलं, ब्रिज बांधला गेला. आणि ब्रिज बांधल्यानंतर ही जी ओपन स्पेस आहे इथे लोकांना जाण्या येण्यासाठी आहे, तिथे गाड्या लावल्या जातात. तर आपण सजेशन दिलं होतं काही जणांना, काही इथे काहीतरी प्रिकॉशन घ्या म्हणजे जेणेकरून गाड्या जाणार लोकांना पावसाळ्यात चिखल असतो. म्हणजे आपण जे सजेशन दिलं होतं इथे लोखंडी रॉड टाकले है ना, स्टील किंवा लोकांना जातात, गाड्या लावू शकत नाही. म्हणजे गाड्यांना थांबवण्यासाठी इथे पण असं सकाळच्या वगैरे ते दोन्ही येतात, बोलतात आम्ही आता लावली नाही, कधी लावत वगैरे एक्सक्यूज देतात, पण लोकांना यायला त्याला प्रॉब्लेम. लोकांना यायला जागा. हे बघा आता ही अशा आलेत ना, मध्ये गाड्या इथे बाईक, इथे पण बाईक लावतात. आता पाऊस झालाय तर पाऊस चिखल असतो इथे. कोणाची गाडी? पोलिसांची गाडी काय आहे का याच्यामध्ये लिहिलेलं? नाही ना, स्टिकर बिकर वगैरे नाही, काय नाही कोणाचं. लाईट लागली ना? हो, लाईट लागली. लाईट पण नव्हती मध्ये दिवस, बरेच दिवस तिथे मध्ये लाईट बंद होती. लाईट बंद ठेवू नका, ठीक आहे ना. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेपासून इथून कनेक्शन घेतलेले आहे, दिसतंय का? स्ट्रीट लाईटचं कनेक्शन त्याला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे बोलतात ते काय मेंटेनन्सचं काम रेल्वेचं आहे. रेल्वेचं असलं तरी पण लाईट ही KDMCने पुरवलेली आहे, तर स्ट्रीट लाईट. तर मी त्या वायरमॅनचा आहे कॉन्टॅक्ट, त्यांना पण सांगतो मी. आणि रात्रीचे कसे गर्दुल्ले वगैरे असतात, मग लेडीजला वगैरे हा खूप मोठा आहे. हा का रात्रीचे काय? रात्रीचं कधी लेडीज वगैरे इथून पासवर्ड तिकडून येणारे असतात, मग ते गर्दुल्ले वगैरे कोणीतरी बसले असतात, मग तो त्रास होण्याचे चान्सेस वगैरे, पाकिट वगैरे असतात, मग ते काळोखामध्ये त्यांना फायदा भेटू शकतो. हा योग्य. लाईट कायमस्वरूपी चालू राहावी इथे. नाही, याच्यासाठी आपण नाही का पाठपुरावा करू. ही लाईट बंद होता कामा नये, ठीक आहे ना. रात्री जेव्हा 6-6:30 वाजतील तर ही लाईट आपण चालू करूया. आणि हे बघा, ही कनेक्शन इथूनच दिलेलं आहे. ही स्ट्रीट लाईटनी कनेक्शन दिलेलं आहे. ही स्ट्रीट लाईट आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची. सेम पोल आहे ना हा पण? हा, मग काय नाही. या पोलवरती लाईट नाही आहे, नंबर नाही, सॉरी. नंबर नाही तरी आपण याचा पोलचा विषय करू आपण, काय असेल ते वगैरे. तुर्तास लाईटीची सोय झालेली आहे. आता DRMला माझी विनंती आहे, त्यांना मी मेसेज पण करतो आणि फोटो पण काढलेले आहेत, ते फोटो पण पाठवतो, है ना. तर चाचा बहुत भारी काम किया आपने, वेरी गुड. बहुत तकलीफ है. ये इनका रोल है, इनका ये है प्रशांत राउत जी है, ये पाठपुरा कर रहे हैं. ऐसा है ना, इधर दादर पे इतना कचरा भी है, मट्टी हो जाता है. बाइक जो है सब गेट के सामने लगाते हैं, दादर के सामने लगाते हैं, किसी का बाइक टूटता है, छोटे छोटे बच्चे आते हैं, उनको तकलीफ है, स्कूल के बच्चे छूटते हैं, उनको तकलीफ है. सवेरे और कैसे भी करके इतना प्रॉब्लम हमारा सॉल्व करो. हाँ, जो लाइट तो कंटिन्यू रहेगी, अभी लाइट कर देंगे हम, ठीक है. हाँ, अभी यहाँ पे अपन ने क्या पोल की डिमांड कर रहे हैं, तो मतलब गाड़ी अंदर जाएगी नहीं. कैमरा, CC कैमरा जरूरी है, CCTV कैमरा. ओके. और दूसरे के मालूम है क्या, बहुत अच्छा आपने काम किया, मेरे को खुशी हो. मैं भी पत्रकार का काम करता हूँ. पत्रकार काम करता है. क्या नाम का? काजी फजल. कहाँ रहते हो आप? मैं फुले नगर में. पुरानगर में ना, ठीक है. IBN 7 पे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काळोख म्हणजे तुम्ही पाहाल ना, ही लाईट गेली ना पूर्णपणे काळोख होतो. तर हा KDMCला विनंती आहे का तुम्ही हा लाईट पुरावा इथे केलेला आहे. आणि रेल्वेचा पूल असेल, पण सध्या तरी एक माणुसकी दृष्टिकोनाने लाईट ही चालू ठेवा, जेणेकरून लहान मुलं, आया बहिणी आपल्या रस्त्याने असतात, अंधार असतो, अंधारामध्ये चालताना त्यांना प्रॉब्लेम होतो, चालू ठेवा म्हणून. आणि आपण कंटिन्यू त्यांना पाठपुरावा करू. हाय नंबर स्ट्रीट लाईटवाल्यांचे, मी तुला नंबर देईल, ठीक आहे ना. बरं, दुसरा काय विषय आहे तुझा? नाही ना, आता इथे ना, आता पुढचा होता, दुसरा विषय आहे. मला कसं ओळखतो? मी सोशल मीडियाद्वारे त्या दिवशी बघितले, ते रस्त्याचं नदीवरती केलं आणि इथलं पण टाकलं होतं तुम्ही. मला वाटतं रिक्षा स्टँडचं पण तुम्हाला पण केलं पलीकडचं. मग त्याच्यानुसार मी नंबर मिळवला आणि मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं. राहायला कुठे इथेच? आटाळीमध्ये राहतो. आटाळीमध्ये कधीपासून? लहानपणापासून हो ना. आटाळीतले बरेचसे लोक आहेत कॉन्टॅक्टमध्ये वगैरे. तुमचं काम खूप चांगलं आहे म्हणून कोणत्या चांगल्या काम चांगलं आहे माझं.
लोक नाव ठेवतात मला. ते आता प्रत्येकाचा रोल आहे ना तसा. दोन्ही नाण्याला दोन्ही बाजू असतात ना. तशी असतात. कोणी चांगलं म्हणा, कोणी वाईट बोलणं. चांगलं म्हणू नका, कारण चांगलं बोललं का मग ते वाईट बोलतात. तुम्ही वाईट बोलले का मग ते चांगलं बोलते. बघा नाण्याला दोन्ही बाजू. बोलणारे लोक कशी बोलू शकतात. जसं मराठी शब्द आपला अर्थ तसं. आणि माझं सिद्धांत काय, जय शिवराय जेव्हा बोलतो ना त्यावेळेस मला नाही का महाराष्ट्रामध्ये शिवरायांचं सरकार पाहिजे. म्हणजे प्रत्येकाने नाही का शिवरायांसारखंच वागलं पाहिजे. ठीक आहे ना. टोकियोमध्ये ज्याने हायजम केली त्याने जय छत्रपती शिवाजी महाराजची जय बोलल्यावर मन भरून आलं, ऊर भरून आलं सगळ्यांचं. मग शब्दच असा आहे ना, शब्दच असा येतो छत्रपती शिवाजी महाराज. हा. आणि आपण लुटारू भ्रष्टाचारी ते एवढे झालेत ना हिसाबाचे. आपण इन जनरल चर्चा करतोय, भ्रष्टाचारामुळे या सगळ्या गोष्टी घडतात आहेत. आणि भ्रष्टाचारावरती अंकुश प्रतिनिधी असो, पण प्रतिनिधी आजकाल काय झाले, तुम्ही सरपंच बघा, सरपंचानंतर जे काय असेल झेडपी सदस्य किंवा नगरसेवक किंवा आमदार किंवा विधानसभेचा आमदार, खासदार, यांना काही पडलेलं नाही, कारण का यांच्याकडे अफाट संपत्ती आहे. आणि यांना पण ते प्रशासन ऐकत नाहीये. प्रशासन माहिती ना, ते कुणाला ऐकत नाही. ते आमदाराला पण विचारत नाही, आपल्या कल्याण पश्चिमच्या आमदाराला पण विचारत नाहीये. मी जाऊन ठोकतो त्यावर निधी भेटतो. कॉन्ट्रॅक्टदार एवढे मला फोन करतात, भेटतात, नाही बाबा काहीतरी कर आमच्यासाठी, आमचा निधी थांबवलाय. म्हणजे कॉन्ट्रॅक्टदार पण परेशान आहे. त्याच्यामुळे खड्डे होतात. आता सपोज तुला कॉन्ट्रॅक्ट दिले आणि तुझं बिलच दिलं नाही 2-2 वर्ष, 15-15 महिने किंवा 8-8 महिने बिल नाही दिलं काम होऊन, पण मग तू काम करणार आहे का? करू शकणार. आणि तू काम नाही केलं का तुला पण चार्ज मारणार. कळालं का? दुसरं कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्याला देणार लगेच. त्याच्यामध्ये पण टक्केवारी. जैफुद्दीन क्वाजी बोलतात ते नंबर टाका. ठीक आहे, टाकतो नंबर वगैरे. तर तुर्तास इथला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, पण बाईकचा प्रॉब्लेम हा उद्या आपण मार्गी लावू आणि आपण RPF ला पण सांगू. धन्यवाद.